श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. 2026 वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी झाले. या चंद्रग्रहणाचा तूळ ते मीन अशा 6 राशीवर काय प्रभाव असेल जाणून घेऊयात. 3 मार्च हा दिवस ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्म खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण 2026 वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी झाले. हे ग्रहण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झालेलं आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिसले, ज्यामुळे त्याचा सूतक काळही वैध होता. हे चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू झाले आणि संध्याकाळी 6:47 पर्यंत समाप्त झालेलं आहे. सूर्यग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसांनी झालेले हे ग्रहण तूळ ते मीन अशा 6 राशींसाठी शुभ की अशुभ ठरणार ते जाणून घेऊयात. पहिली रास आहे धनु. धनु राशीसाठी 3 मार्चचे चंद्रग्रहण तुमच्या नशिबावर परिणाम करेल. यामुळे तुमच्या आयुष्यात चढ उतार येतील. म्हणून चंद्राच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी आणि शुभ परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही मंदिरात तांदळाची वाटी ठेवावी आणि ते दान करावे. 4 सुके नारळ पाण्यात अर्पण करावेत. यानंतरची रास आहे मकर. मकर राशीसाठी 3 मार्चचे चंद्रग्रहण तुमचे दीर्घायुष्य वाढवेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल. म्हणून चंद्राचे शुभ परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही आज चंद्राचा मंत्र जप करावा. ज्योतिषीय उपाय म्हणून मंदिरात हरभरा दान करा आणि पौर्णिमेच्या रात्री दुधाची खीर दान करा. यानंतरची रास आहे कुंभ. कुंभ राशीसाठी 3 मार्चचे चंद्रग्रहण तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नातेसंबंधावर परिणाम होईल. त्याच्या परिणामामुळे आर्थिक नुकसान होईल. तुम्हाला संपत्तीचे नुकसान होऊ शकते. तुमच्या जोडीदाराशी मतभेद उद्भवू शकतात. व्यावसायिक भागीदारीत नवीन निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्याची आवश्यकता वाढेल. भावनिक संतुलन राखा. यानंतरची रास आहे मीन. मीन राशीसाठी या ग्रहणाच्या परिणामामुळे तुमच्या आरोग्यात काही चढ उतार होऊ शकतात. कामाचा ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांशी समन्वय राखणे महत्त्वाचे असेल. जुन्या आरोग्य समस्या पुन्हा उद्भवू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. दैनंदिन सवयी सुधारणे फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखा. हे चढ उतार टाळण्यासाठी फोनवर बोलताना तुमचे गुपिते उघड करणे टाळा. नवीन निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही काळापासून रखडलेले कोणतेही काम हळूहळू सुरू होईल. शिवाय लाभ चांगल्या संधी प्रदान करतील. तुमच्या वडिलांच्या मदतीने तुम्ही या काळात नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला त्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या व्यतिरिक्त या आठवड्यात तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला अशा संधी येऊ शकतात ज्या भविष्यात यश मिळवून देतील. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा.